चे दर्शन घडविणारी एक प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. भोकरदन शहरातील फुलेनगर परिसरातील रहिवासी शशिकला जोगदंड यांनी आपल्या मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ तब्बल 2 गुंठे जागा बुद्ध विहारासाठी दान केली आहे. काही वर्षांपूर्वी कृषी कार्यालयासमोर झालेल्या अपघातात शशिकला जोगदंड यांचा एकुलता एक आधार असलेला मुलगा गेल्यानंतर त्यानंतर त्यांच्या पतीचेही निधन झाले. या दुःखद प्रसंगानंतरही खचून न जाता त्यांनी आपल्या मालकीची जागा सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दान केलेल्या 2 गुंठे जागेवर बुद्धविहार उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे जागेसह बुद्धविहाराच्या बांधकामासहित दानपत्रही भोकरदन नगर परिषदेकडे विनामोबदला सुपूर्द करण्यात आले आहे. शशिकला जोगदंड यांच्या या समाजोपयोगी योगदानाबद्दल भोकरदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री गजानन तायडे आणि नगराध्यक्ष सौ समरीन मिर्झा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक कदीर बापू, पत्रकार सुरेश बनकर, प्रताप शेळके, प्राध्यापक वाकेकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. मुलाच्या स्मृतीला समाजसेवेची जोड देत शशिकला जोगदंड यांनी केलेले हे योगदान निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दुःखाला समाजोपयोगी कार्याची दिशा देत केलेले हे योगदान म्हणजे माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्शच म्हणावा लागेल. नमस्कार. आज भोकरदन नगर परिषदेला श्रीमती शशिकला उत्तम जोगदंडे यांनी त्यांच्या ताब्यातील 2 गुंठे जमीन ही भोकरदन नगर परिषदेला विना मोबदला दानपत्राने दान दिलेली आहे. त्या निमित्ताने नगराध्यक्ष मॅडम श्रीमती समरीन नाज मिर्झा यांनी त्यांचे स्वागत केलेले आहे. त्याचबरोबर या जागेवरती जे बांधकाम झालेलं आहे ते बांधकामासहित ही जागा नगर परिषदेच्या ताब्यात त्यांनी दिलेली आहे. यास्तव श्रीमती नगराध्यक्ष मॅडम आणि सर्व नगरसेवकांनी या श्रीमती शशिकला जोगदंडे यांना 17 सप्टेंबर रोजी ध्वजारोहणासाठी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण व्हावं अशी त्यांना विनंती केलेली आहे आणि पुढील ध्वजारोहण हे श्रीमती शशिकला जोगदंडे यांच्या हस्ते पार पडणार आहे. या निमित्त सर्व नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक आणि मी स्वतः देखील श्रीमती शशिकला जोगदंडे यांचा शतशः आभारी आहे. सरकारी प्रतिनिधी म्हणून मी स्वतःच मुख्याधिकारी नगर परिषद भोकरदन म्हणून मी स्वतःच या दस्तऐवज अभिलिखित केलेले आहेत.